नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज मी इथे मन्नू की रसोईमध्ये बनवलेल्या आहेत आलूच्या पुऱ्या, आलूच्या मसाला पुरी। तर याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर चला आपण मन्नू की रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया। तर मी इथे 2 चम्मच भरून गव्हाचा पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर 2 चम्मच मी इथे तिखट टाकून घेते आहे। तर तिखट म्हणजे थोडे स्पायसी पाहिजे होतं म्हणून मी तिखट जास्त टाकलं, तर तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार टाकू शकता। त्यानंतर मी इथे क्रश करून ओवा टाकलेला आहे, पांढरे तीळ टाकलेले आहे आणि क्रश करून मी मेथी, कसुरी मेथी टाकलेली आहे। तर हे आणि त्यानंतर हे एकदम चटपटीत बनवण्यासाठी मी इथे 1 चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे। तर तुम्ही हे आपल्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता किंवा प्रवासात बाहेर जात असता तर तेव्हा सुद्धा टिफिनवर न्यायला ही बेस्ट रेसिपी आहे। आणि आता काय मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, पण माझ्या मन्नूची ट्यूशन चालू झालेली आहे आता आणि तिचं म्हणजे ट्यूशनचा टाइम जास्त वेळ आहे, तर तिने टिफिन मागितला होता आज, म्हणून मी तिला हे आज पुऱ्या बनवून दिल्या। तर मी इथे 3 आलू घेतलेले आहेत मीडियम साईजचे, हे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे छान घासणीने हे बारीक किसून घ्यायचे आहेत। आलू बॉईल करून किसून घ्यायचे आहे आणि ते ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण जेवढे पण घेतलेले होते ते छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हे आलू यामध्ये छान किसून घ्यायचे आहे। आपण मॅश पण करू शकतो, पण त्यामध्ये कसं गुठले गुठले होते आणि पुरी लाटायला त्रास होईल, म्हणून मी इथे आलू थोडे किसणीने किसून घेतलेले आहे आणि याच्या छान बिना पाण्याने जेवढं होतं तेवढं आपण डो लावून घ्यायचं आहे। आधी पाणी टाकायचं नाही, कारण आलूमध्ये पण पाणी असतं आणि मीठ टाकलेलं असतं म्हणून याला पाणी सुटतं, म्हणून जेव्हा आपल्याला गरज वाटते तेव्हाच थोडंसं पाणी टाकायचं आणि याचा छान घट्टसा डो लावून घ्यायचा आहे। तर मन्नूची ट्यूशन सुरू झालेली आहे, तर तिचा टाइम आहे 12 ते रात्री 8:30 पर्यंत। तर इतका वेळ मुलं उपाशी असतात ना, मग तेच त्यांचं कॅन्टीनमध्ये काही खायचं आहे वगैरे, तर बाहेरची सवय न लावता मुलांना मी घरूनच टिफिन देते, ते बेस्ट असते। तर मी इथे 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवते आणि 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही डो आपला असा छान फुललेला आहे आणि थोडा सॉफ्ट झालेला आहे। तर याचे आपण छोटे छोटे लोये बनवून घ्यायचे आहेत। थोडं मॉलिश करून घेतलेली आहे मी, तशी तर गरज नाही आहे, आणि याच प्रकारे आपण छोटे छोटे लोये बनवून घेतलेले आहे जसं पुरीला बनवते। आणि या पुरीला आपण इथे कणिकनी लाटायचं नाही आहे, तेलाने थोडं लाटायचं आहे, तेल लावून। तर या प्रकारे आपण छोटे छोटे आकारामध्ये पुऱ्या तयार करून घ्यायच्या, कारण टिफिनवर द्यायच्या आहे, तर खूप जास्त मोठ्या नाही लाटायच्या आहे। तर बघू शकता या प्रकारे आपण इथे लाटून तेलामध्ये सोडलं, तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। तर बघू शकता या प्रकारे छान टम्म फुगून जात आहेत पुऱ्या। तर आहे ना छान बेस्ट, आणि टेस्टला पण इतके छान वाटतं, मुलं हे आवडीनं खाऊ शकते। तुम्ही हे नाश्त्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा प्रवासात जात आहे तर टिफिनवर सुद्धा वापरू शकता किंवा मुलांच्या टिफिनवर द्यायला सुद्धा हे बेस्ट आहे, एकदम छान आहे आणि हेल्दी पण आहे। तर याच प्रकारे आपण दुसरी पुरी सुद्धा लाटून घेतलेली आहे, एक एक करून पूर्ण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि याला छान तळून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान फुगत आहे पुऱ्या। आणि एक आहे की हे पुरी 15 ते 20 मिनिटं झाले तरी सुद्धा हे अशी म्हणजे फुगून राहते आणि एकदम सॉफ्ट असते, कडक येत नाही। तर या प्रकारे थोडे थोडे करून मी पूर्ण पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता मन्नूचा टिफिन पॅक करते आहे। तर बघू शकता याला अर्धा तास झालेला आहे तरी सुद्धा ह्या जस्टच्या तशा आहे फुगलेल्या। तर ह्या पेपरमध्ये मी रॅप करून घेते आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी सांगायला विसरू नका, आणि आवडली असेल तर प्लीज ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये।